ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर डान्स बारना आळा घालण्यासाठी सरकारनं महत्वाचं सुधारणा विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मंजूर केलं। मागील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डान्स बार विरोधी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी सुधारणा विधेयक आणण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यानुसार दोन्ही सभागृहांमध्ये डान्स बार विरोधी सुधारणा विधेयक मंजूर झालंय। मात्र विधेयक होऊनही यातील पळवाटा शोधून डान्स बार मालकांनी बारमधील छमछम सुरू ठेवलेली आहे। नियम आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना कशाचीच भीती राहिली नाही असंच चित्र आता राज्यात विशेषतः नवी मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये दिसून येते। डान्स बार विरोधी सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर। ऑर्केस्ट्राच्या परवान्याचा आधार घेऊन चुकीचं काम सुरू। विधानसभा आणि विधान परिषदेत मंत्र्यांचीच कबुली। नवी मुंबई आणि उपनगरात छुप्या पद्धतीनं डान्स बार सुरू। कोणालाही लायसन्स डान्स बारचा नाही, तर ऑर्केस्ट्रा बारचा लायसन्स आपल्याकडे आहे। त्याचे काही नियम आपण केलेले आहेत की ज्या नियमांमध्ये ती जागा किती असली पाहिजे, कोणालाही पैसे उडवता येणार नाही, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे पैसे उडवले तरी त्याला गुन्हा समजला जाईल असं आता आपल्या कायद्याप्रमाणे आपण केलेलं आहे। अशा सगळ्या गोष्टी आपण केल्यात, तरी देखील आपण जे सांगता ती वस्तुस्थिती तपासण्यात येईल। जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची। राज्यातील विविध शहरात ऑर्केस्ट्रा आणि परफॉर्मन्स लायसन्सच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत। नवी मुंबई, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली यासारख्या भागात विहित वेळेपेक्षा अधिक काळ व्यवसाय सुरू ठेवणं किंवा परवान्यातील अटींचं पालन न करणं अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्यावर संबंधित कायदा सुधारणा करत यातील नियम आणि अटी अधिक कठोर करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आणि पावसाळी अधिवेशनात डान्स बार विरोधी सुधारणा विधेयक मंजूर केलंय। सभागृहातलं हे जे बिल या ठिकाणी सादर करण्यात आलं, म्हणून अध्यक्ष महोदय मी आपणास विनंती करतो की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृह आणि मद्यपान कक्ष यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांचे प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत विधेयक 2026 हे एकमताने संमत करावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। मुंबई आणि नवी मुंबईत ऑर्केस्ट्राच्या आड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत। नियम धाब्यावर बसून पहाटे 5 पर्यंत डान्स बार सुरू आहेत। मुंबईतील या डान्स बारना पोलिसांचंच संरक्षण आहे। या डान्स बारवर छापे टाकून कडक कारवाई करावी। नियम धाब्यावर बसून शहरातील छमछम सुरू आहे अशा आशयाचे अनेक आरोप दोन्ही सभागृहात विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांनी केले। याचा अर्थ कायदा असूनही काही अपप्रवृत्तींकडून त्याला पाठीशी घातलं जात आहे हे स्पष्ट आहे। नाही, त्याच्यामध्ये काल कायदा मंजूर झालेला आहे। कायदा मंजूर झाल्यानंतर त्याचा अंतिम होण्याकरता काही काळ लागतो। नवीन कायदा जो आला तो अत्यंत पर्याप्त आहे। आता या कायद्यानुसार जे शासन निर्णय निघेल त्याच्यानंतर मात्र कोणाची हिंमत होणार नाही। जे ऑर्केस्ट्रा परफॉर्मन्स गाणे वगैरे गाणं कलाकारांनी याला परवानगीच्या नावाखाली ते डान्स बार चालवले जायचे, ती जी पळवाट काढलेली जायची डान्स बारवाल्यांकडनं, त्याला सुद्धा मनाई ह्या नवीन अमेंडमेंटमुळे या ठिकाणी आलेलं आहे। या अमेंडमेंट एन्फोर्समध्ये आल्यानंतर तात्काळ त्याची अंमलबजावणी होईल, पण तरी सुद्धा गृह विभागामार्फत योग्य ते आदेश सगळ्या क्षेत्रीय पोलीस अधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडनं लवकरच दिले जातात। कायदा असल्यावर सुद्धा काही पोलीस अधिकारी पैशासाठी पाप करतात। अशा पापाच्या धनाचे ते मालक होतात। आता अशांना धडा शिकवण्याची जबाबदारी गृह विभागावर आहे। पापाचा पैसा कमवणाऱ्या पोलीस स्टेशनच्या ठाणेदार किंवा सहकाऱ्यांवर कडक कारवाई संबंधित
आपले आयुक्त किंवा पोलीस महासंचालक करतील असा माझा विश्वास आहे. ज्या पद्धतीने हे सगळीकडे पेव फुटलेलं आहे, ज्या पद्धतीने ऑर्केस्ट्राच्या नावावरती बिभत्सपणा चाललेला आहे, तो कुठेतरी कंट्रोलमध्ये येईल असं मला वाटतं. सगळे नियम दिलेले आहेत आणि जे कोणी अशा नियमाचं पालन करत नसतील त्या कर्मचाऱ्यांवर नाही, ज्यांच्या नावावर लायसन्स आहे अशांना त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांचे जे परवाने आहेत ते त्या ठिकाणी रद्द केले पाहिजेत. दर दिवशी कडक कायदे आणत चाललेलो आहे. पहिल्यासारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. एक जबर त्यांच्यावर बसवण्याचा प्रयत्न सरकार करतंय. अनेक लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत, त्याची सरकारला जाणीव आहे. म्हणून यापुढे आणखी कठोर कारवाई कशी करता येईल याकडे सरकारचं लक्ष आहे. डान्स बारच्या बाबतीमध्ये आपल्याला जर माहिती असेल तर मध्यमवर्गीय आपले नोकरदार कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. स्वर्गीय आर आबांची आठवण येते की त्या माणसाने स्वतःचं सर्वस्व पणाला लावून त्या डान्स बारच्या याच्यामध्ये आम्ही कायदा केला. तेव्हा सरकारचं भय होतं, डान्स बारवाल्यांना भय होतं, गुंडांना भय होतं. आता भयच उरलं नाही, कारण सरकारच्या मांडीला मांडी लावून सगळे बसलेले आहेत. डान्स बारला राजकीय वरदहस्त असू दे, राजकीय वरदहस्तावरती चालणारे डान्स बार मला सगळे माहिती आहेत. तुम्ही ज्या वेळेला कारवाई कराल तेव्हा कोणाचा राजकीय वरदहस्त असलेला डान्स बार सकाळी 5 वाजेपर्यंत चालतो, ज्याला राजकीय वरदहस्त नाही त्याचे बार लवकर बंद केले जातात. याची जबाबदारी कोण घेणार? या बिलामध्ये तुम्ही जबाबदार कोणाला धरलंय की नाही? याच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाकडे तरी असेल की नाही? तुमची पोलिसांकडे आहे, बरोबर आहे. तुम्ही सस्पेंड कोणाला करणार? तिकडच्या बीट ऑफिसरला सस्पेंड करणार, एक्साइज ऑफिसरला करा. मग तिकडचा प्रमुख जो कोण आहे त्याची जबाबदारी आहे की नाही? त्या ठिकाणी निश्चितपणे कायदा आपण केलेला आहात, परंतु कायद्याची अंमलबजावणी करत असताना जबाबदाऱ्या निश्चित करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर कायदा आपण विधिमंडळाच्या सभागृहामध्ये या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी कोणावर जबाबदारी जर आपण निश्चित केली नाही की जर अशा गोष्टी झाल्या किंवा ज्या हद्दीत घडतायत त्याकरिता कोणते अधिकारी कोण जबाबदार असतील या संदर्भात सुद्धा सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची सभापती महोदय अत्यंत आवश्यकता आहे. अधिवेशन काळातही बारमधील छमछम सुरूच आहे. सुधारणा विधेयक मंजूर होऊनही कायद्याचा धाक बार मालकांना नाही. डान्स बार सुरू ठेवण्यात पोलिसांचा छुपा पाठिंबा. विधेयक मंजूर पण बारवर कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ. नियमबाह्य बार चालवणाऱ्यांना पोलीस आणि राजकीय नेत्यांचं पाठबळ. डान्स बार विरोधी कायद्याची पोलिसांकडून पायमल्ली. डान्स बार विरोधी कायद्यात अनेक सुधारणा, मात्र अंमलबजावणी नाही. कारवाई न करणाऱ्या स्थानिक पोलिसांना आयुक्तांकडून अभय दिलं जात आहे. कायद्याचंच उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर ठोस कारवाई कधी होणार हा सवाल आहे. बार चालकांनी सिंडिकेट तयार केले असून सिंडिकेटमधील बार चालक महिन्याला लाखो रुपये जमा करतात. जमा झालेल्या रकमेतून पोलिसांना, पोलिसांच्या खबऱ्यांना, स्थानिक गुंडांना हप्ते दिले जातात. त्यामुळे सिंडिकेटमधील डान्स बारवर कोणतीही कारवाई केली जात नाही. डान्स बार पहाटेपर्यंत चालू राहतात. या संदर्भात स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार देऊन देखील डान्स बारवर कोणतीही कारवाई केली जात नाही. या उलट त्या सिंडिकेटमधील बार चालक तक्रारदारालाच धमक्या देतात, मारहाण करतात. या संदर्भात अनेक तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांनी करूनही त्यावर ठोस अंमलबजावणी होत नाही. स्थानिक पोलिसांचा वरदहस्त असल्यामुळेच डान्स बार मालकांना एवढ्या वर्षात सातत्यानं अभय मिळतंय असं चित्र आहे. परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर रोखला जाणार. लाईव्ह परफॉर्मन्सच्या परवान्यावर डान्स बार चालवता येणार नाही. डान्स बार चालवण्याकरता स्वतंत्र डान्स बार परवाना घेणं बंधनकारक. कायद्याचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या बारवर कडक कारवाई. लायसन कायम स्वरूपी रद्द करण्याचाही
सरकारला अधिकार असेल. परफॉर्मन्स लायसन आणि डान्स बार परवान्यात स्पष्ट फरक. नियमभंगांवर त्वरित कारवाई. परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची प्रक्रिया. बेकायदेशीर डान्स बारवर अधिक नियंत्रण. नवी मुंबई आणि उपनगरात डान्स बार सर्रास सुरू असल्याचं भाजप आमदार सभागृहात माहिती देत आहेत. राज्यात भाजपचं सरकार आहे, त्यांचेच मुख्यमंत्री आहे, गृह विभागही त्यांच्याकडेच आहे. मग ज्या भागात नियमांचं उल्लंघन करून डान्स बार चालवले जातात तिथल्या अधिकाऱ्यांवर आजवर कठोर कारवाई का झाली नाही? त्या परिसरातील वरिष्ठांना आणि आयुक्तांना याकरता जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई का केली नाही हे प्रश्न अनुत्तरित आहे. या कायद्याचं उल्लंघन जर एखाद्या ज्युरिस्डिक्शन मध्ये झालं तर जोपर्यंत ती रिस्पॉन्सिबिलिटी तिकडच्या सिनियर पीआय किंवा पीआय वरती येत नाही, ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर जोपर्यंत फिक्स होत नाही तोपर्यंत अध्यक्ष महाराज आपण अशा 10 सुधारणा जरी आणल्यात ना या कायद्यामध्ये तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. सरकार कायदे बनवत असलं तरी न्यायालयीन मर्यादा, प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि डान्स बार चालकांकडून शोधल्या जाणाऱ्या कायदेशीर पळवाटा यामुळे कायद्याचा योग्य धाक निर्माण होऊ शकलेला नाही. जुन्या कायद्यांचीही पूर्ण अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. केवळ कडक कायदे करून डान्स बार पूर्णपणे बंद होऊ शकलेले नाही. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये असणाऱ्या त्रुटी आणि यंत्रणेतील काही घटकांचा कथित भ्रष्टाचार यामुळे डान्स बार चालकांचं धाडस वाढतंय. जोवर अशा गैरकृत्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर थेट आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जात नाही तोवर ही साखळी तुटणं अवघडच आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.